झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळेच सांगली जिल्ह्यातली टेंभू सिंचन योजना रखडल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटलांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। त्यामुळे दुखरी जखम असलेला जलसिंचनाचा मुद्दा पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कळीचा मुद्दा असलेला आणि काही दिवसांपासून थंड बसल्यात गेलेला जलसिंचनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि तो आणलाय केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटलांनी। त्यांनी थेटपणे जलसिंचन विभागाला टार्गेट केल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पेटण्याची चिन्ह आहे। जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे टेंभू जलसिंचन योजना रखडल्याचा गंभीर आरोप प्रतीक पाटलांनी केलाय। कुठंतरी स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती मी सरळ आरोप करेन की इरिगेशन डिपार्टमेंटने याचं जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन यांनी केलं। हे जर नियोजन AIBPचे येणारे फंड्स, AIBPचा येणारा पैसा याला इम्पॉर्टन्स जर त्यांनी दिला, इम्पॉर्टन्स देऊन प्रत्येक योजना त्या पद्धतीने मंजूर करून पुढे अप्रोच करत गेली तर या सगळ्या योजना टायमात पूर्ण होतील। ज्या टेंभू योजनेवरून प्रतीक पाटलांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलंय ती योजना शिवसेना भाजप युतीच्या काळात 1996 मध्ये सुरू झाली होती। या योजनेमुळे सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 80,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। मात्र गेल्या 16 वर्षात 1,315 कोटी रुपये खर्चूनही या योजनेतील 40% कामच पूर्ण झाली आहेत। त्यामुळे या योजनेसाठी अजून 1,901 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। टेंभू जलसिंचन योजनेला केंद्र सरकारच्या AIBPची मान्यता मिळालेली नाही। राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यानं फाईल पुढे जाऊ शकली नसल्याचं सांगत प्रतीक पाटलांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली। कालची जी बैठक झाली, आज राष्ट्रवादी म्हणून ती सगळी मंडळी भेटायला गेली, बरोबर आहे। काँग्रेसच्या मंत्र्यांना भेटायला गेली, काँग्रेसचा मंत्री मागच्याच पण सांगतोय, काँग्रेसचा खासदार सांगतोय मागच्याच की अप्रूव्ह झाले, तुम्ही परत कशाला भेटायला गेला हेच मला कळलं। आणि त्यामध्ये विषय राहिला स्टेट गव्हर्नमेंटचा। टेंभू जलसिंचन योजनेला 72 कोटीचा निधी राज्य सरकारनं मंजूर केला असून AIBPची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पतंगराव कदम यांनी सांगितलंय। AIBPचं फायनान्शियल त्याला मान्यता टेंभूला मिळायची आहे, ताकारी भाईचाराला मिळालेले आहे। त्यासाठी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत दिल्लीला जाऊन, आणि आपल्या बजेटमध्ये जे पैसे धरलेले होते ते पैसे रिलीज करायचा निर्णय झालेला आहे आणि याच्यामुळं टेंभू योजना आटपाडीपर्यंत जाईल। टेंभू योजना ही प्रतीक पाटलांच्या मतदारसंघात येत असल्यानं त्यांना त्या योजनेची आता विशेष काळजी वाटते आहे। पण राज्यात अशा अनेक योजना रखडलेल्या असल्यानं महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळानं होरपळून निघतोय। दुष्काळग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्याऐवजी आपले राजकीय नेते मात्र दुष्काळालाच राजकारणाची संधी मानत असतील तर महाराष्ट्रासाठी यासारखं दुसरं दुर्दैव ते काय? झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।